सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पंचकृष्ण निरोपण केले आणि चहुयुगी परमेश्वर क्रीडती असेही एका ठिकाणी निरोपण केलेले आहे। चारही युगामध्ये परमेश्वराचा अवतार होतो असेही सांगून श्री चक्रधर स्वामींनी 6वा अवतार सूचित केलेला आहे। कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग असे 4 युग आहेत। ह्या चारही युगामध्ये परमेश्वराचा अवतार झालेले आहेत। परंतु पंचकृष्ण यामध्ये कृतयुगातील अवतारांचा उल्लेख नाही। त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू, द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये श्री चक्रपाणी प्रभू, श्री गोविंद प्रभू आणि स्वयं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असे 3 युगातील अवताराचा उल्लेख निरूपणामधून केलेला आहे। आणि अप्रत्यक्षपणे युगानुरूप परमेश्वर क्रीडती या वचनामधून कृतयुगातील हंस प्रभूंचा उल्लेख केलेला आहे। आणि अजून एका ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपण करतात की हे शास्त्र हंस अवतारे ब्रह्मेया प्रति निरूपिले। म्हणजे ब्रह्मेयाच्या सभेमध्ये सनक सनकादिकांना ज्ञान निरूपण करणारा उभय दृश्य अवतार श्री हंस प्रभू। श्री हंस प्रभू हे पक्षी वेशामध्ये हंस रूपामध्ये त्या ब्रह्मेयाच्या सभेमध्ये आकाश मार्गे आले व ब्रह्मेयाच्या सभेमध्ये सनक सनकादिक सनंदन आणि सनातन या 4 ऋषींना ब्रह्मविद्या शास्त्राचे निरूपण केले आणि तिथे ईश्वरीय धर्माची स्थापना केली। महानुभाव पंथाची स्थापना 12व्या शतकामध्ये झाली असा जो वारंवार सर्वत्र उल्लेख केला जातो तो उल्लेख महानुभाव पंथाला लघुत्व देणारा उल्लेख आहे, लहानपण देणारा उल्लेख आहे। वास्तविक महानता जर सांगायची असेल तर श्री हंस प्रभूंच्या अवतार कार्याचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा महानुभाव पंथाची प्राचीनता लक्षात येते। आणि म्हणूनच आमच्या पूर्वज साधू संतांनी पंथाचा ध्वज ठरवित असताना शुभ्र वर्ण निवडला। कारण कृतयुगामध्ये श्री हंस प्रभूंनी जो ज्ञान निरूपणाचा उपक्रम केला ते श्री हंस प्रभू शुभ्र वर्णाचे होते आणि म्हणून पंथाचा ध्वज हा शुभ्र वर्णाचा निवडला। नामस्मरणामध्ये 5 अवतार आहेत, परंतु ज्ञान श्रवणामध्ये 4 अवतार निरूपण केलेले आहेत। कृतयुगातील साधनदाता ईश्वर अवतार श्री हंस प्रभू,
त्रेतायुगातील साधनदाता ईश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू, द्वापार युगातील साधनदाता ईश्वर अवतार श्री कृष्ण प्रभू आणि कलियुगातील साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. श्री हंस प्रभू हे पक्षाच्या वेशाने आकाशातून आले, परंतु ते उभय दृश्य अवतार असल्यामुळे त्या श्री हंस प्रभूंच्या हृदयस्थानी श्री दत्तात्रेय प्रभू होते. श्री दत्तात्रेय प्रभूंची मूर्ती होती. वरून पक्षाचं आवरण होतं, परंतु त्या हंस रूपामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंची मूर्ती होती. म्हणजे कृतयुगामध्ये सुद्धा श्री दत्तात्रेय प्रभू विद्यमान होते. आणि हे सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार. श्री दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आहे, तर मग आपण श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिन साजरा करतो. हा अवतार दिन शास्त्राला धरून आहे का? नक्कीच नाही, नक्कीच नाही. कारण श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार जर त्रेतायुगामध्ये झालेला आहे, तर मग द्वापार युगामध्ये पण श्री दत्तात्रेय प्रभू विद्यमान होते. ही अमोघ लीळा आहे. तरी पण आम्ही असं ठरवून टाकतो की श्री दत्तात्रेय प्रभूंचा त्रेतायुगामध्ये अवतार झालेला आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार जरी आहे, तरी त्रेती आत्री अनुसयेच्या ठाई उभय दृश्य अवतार स्वीकारिला. म्हणजे त्रेतायुगामध्ये उभय दृश्य अवतार स्वीकारलेला आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात. मग कृतयुगामध्ये हंस रूपाने येऊन हंस पक्षाच्या देहामध्ये उपस्थित होऊन जे ब्रह्मविद्या ज्ञान निरूपण केले ते श्री दत्तात्रेय प्रभू कोण आहेत? तर आपल्याला असं मानावं लागेल की जेवढेही ईश्वर अवतार आहेत ते श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. दत्त म्हणजे देण्यावाचक. दत्त या शब्दाचा अर्थ आहे दातृत्ववाचक. निराकार परमेश्वराच्या ठिकाणी दया, माया, कृपा, करुणा हे 4 गुण आहेत. आणि कृपा गुणचं वैशिष्ट्य असं आहे की कृपा हा दातृत्ववाचक आहे. औदार्यशीलता, उदारता, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी उदारता हा गुण आहे. उदारता म्हणजे आपल्या जवळ जो आनंद आहे तो आनंद कोणाला तरी द्यावा, त्या आनंदामध्ये कोणाला तरी सहभागी करावं. आणि ह्या कृपा गुणामुळेच ह्या सृष्टीची रचना परमेश्वराने चैतन्य मायेकडून करून घेतलेली आहे. गीतेमध्ये सांगितलेलेच आहे, मम योनिर महत् ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. म्हणजे कृपा गुणाच्या ह्या लक्षणामुळेच परमेश्वराने ह्या सृष्टीची रचना चैतन्य मायेच्या कडून करून घेतलेली आहे. आणि तोच परमेश्वर सर्वांचा पिता आहे, अहम बीज प्रदपिता. आणि तो परमेश्वर ह्या सृष्टीमध्ये ब्रह्मविद्या ज्ञान निरूपण करणारा ईश्वर अवतार ब्रह्मेयाच्या सभेमध्ये त्यांनी पहिल्यांदा ब्रह्मविद्या निरूपण केली आणि तिथे ईश्वरीय धर्माची स्थापना केली. कृतयुगामध्ये हे सर्व केलेलं आहे. आणि मग कृतयुगामध्ये ईश्वरीय धर्माची स्थापना केली. त्रेतायुगामध्ये श्री दत्त रूपाने पुन्हा धर्माची स्थापना केली. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने अवतरले, तिथे धर्माची स्थापना केली. कलियुगामध्ये श्री चक्रधर रूपाने अवतरले, इथे धर्माची स्थापना केली. म्हणजे साधनदाता उभय दृश्य अवतार 4 आहेत. ही ज्ञान मार्गाची परंपरा आहे. आणि नाम मार्गाची जी परंपरा आहे ते पंचकृष्णापासून आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 स्वरूप, ज्ञान मार्ग आणि नाम मार्ग, हे 2 मार्ग आपल्याला यातून या मुद्द्याचं चिंतन केले असता दिसतात. ज्ञान मार्ग याचे आद्य श्री हंस प्रभू आहेत आणि नाम मार्गाचे आद्य श्री दत्तात्रेय प्रभू आहेत.
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण. म्हणजे नाम मार्गाचे आधी सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू आहेत आणि ज्ञान मार्गाचे आधी हे सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू आहेत. याचा अर्थ असा आपल्याला घ्यायला हरकत नाही की ज्ञान मार्ग ज्यांनी प्रवर्तित केला ते श्री हंस प्रभू, ज्यांनी सत्य सनातन महात्मा धर्माची स्थापना केली आणि तिथून पुढे युगायुगामध्ये धर्म स्थापना होत. या कलियुगामध्ये महानुभाव पंथ म्हणून त्या सत्य सनातन महात्मा धर्म याचं रूप पुढे आलं. तर श्री हंस प्रभू हे सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. कारण त्रेतायुगामध्ये जरी अवतार झाला तरी त्रेतायुगाच्या आधी जे कृतयुग, त्या कृतयुगामध्ये पण श्री दत्तात्रय प्रभू विद्यमान होते आणि ते हंस पक्षाच्या देहामध्ये मूर्तीसह उपस्थित राहून, श्रीमूर्तीसह उपस्थित राहून त्यांनी सनक सनकादिकाला ज्ञान मार्गाचं निरूपण केलेलं आहे, ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून नाममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोन्हीचे आधी श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. ज्ञानमार्गाचे 4 ईश्वर अवतार आहेत, उभयदृश्य अवतार, श्री हंस प्रभू, श्री दत्तात्रय प्रभू, श्री कृष्ण प्रभू आणि श्री चक्रधर प्रभू हे ज्ञान मार्गाचे 4 ईश्वर अवतार. आणि नाम मार्गाचे 5 ईश्वर अवतार, श्री दत्तात्रय प्रभू, श्री कृष्ण प्रभू, श्री चक्रपाणी प्रभू, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर प्रभू. आणि अजूनही याच्यामध्ये खोलामध्ये शास्त्रकार जाऊन सांगतात की 5ही अवतार श्री दत्त आहेत. दत्त म्हणजे दातृत्ववाचक. प्रत्येक ईश्वर अवतार जीवाला ज्ञान सुख देण्यासाठी, दान देण्यासाठीच अवतरलेला असतो. मोक्ष प्रेम हे देण्यासाठीच अवतरला. प्रत्येक अवतार हा दत्तच आहे, म्हणजे दातृत्ववाचक आहे, म्हणजे दत्तच आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आपल्या सोपं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी श्री चक्रधर स्वामींचं तीर्थस्थान आहे आणि त्यावरील मंदिराला श्री दत्त मंदिर असं नाव दिलेलं आढळतं. स्थान श्री चक्रधर स्वामींचं आहे चरणांकित आणि नाव दिलेलं आहे श्री दत्त मंदिर. सुकृत दर्शनी असं वाटतं की श्री चक्रधर प्रभूंचं चरणांकित तीर्थस्थान असताना श्री दत्त मंदिर नाव का? तर श्री दत्त मंदिर नाव याच्यासाठी की श्री चक्रधर प्रभू सुद्धा दत्तच आहेत, श्रीकृष्ण सुद्धा दत्तच आहेत, 5ही अवतार दत्त आहेत. मागे झालेले अनंत ईश्वर अवतार हे दत्तात्रय प्रभूच आहेत. आज जे विद्यमान आहेत तेही ईश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभूच आहेत आणि पुढे जेवढे ईश्वराचे अवतार होतील ते श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार हाच आपण याच्यामधून अर्थ घ्यायचा. आणि ह्या ईश्वर धर्माचं खरं नाव आहे सत्य सनातन महात्मा धर्म. कृतयुगापासून हा धर्म चालत आलेला आहे. त्रेत द्वापार कलियुगामध्ये तो महानुभाव पंथ या नावाने सर्वत्र ओळखला जातो. एवढाच याच्यामधला सार घ्यायचा आहे. श्री चक्रधर स्वामी की जय.